स्वागत. चला चेंडू चॉईस करा. वाकलन संघ नितीन चेंडू चॉईस करायचा आहे. उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण जर लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर आपण उद्या 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. दातिरी 40+ विपक्ष देसाई 40+, संदर्भ 40+ विपक्ष आयरे 40+. दुसरी मॅच असेल 10 वाजता. तिसरी मॅच असेल 11 वाजता. पडले 40+ विपक्ष चिकनगर 40+. चिकनगर 40+ संघ जर विचार केला काल मानवनीच्या स्पर्धेत देखील मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. म्हणजे आज तो मेगा फायनल खेळत असेल. आणि हेडुट्टे 40+ विपक्ष कोळेगाव 40+. अशा 8 संघ उद्या आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. टॉप 3 मधला काल पहिल्या दिवशी जर विचार केला तर ओमसाई आपण तर आगासन 40+ संघ टॉप 3 मधला पहिला संघ. आज पाहायचा दुसरा संघ कोणता पोहोचतोय. वाकलन की आपण खंबालपडा की वाकलन, त्यासाठी ही लढत आता सुरू होते. टॉस जिंकलाय वाकलन 40+ संघाने. आपण इतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 सामन्यात खूप चांगली कामगिरी केली. दोन्ही संघाने 2-2 मॅचेस जिंकून इथपर्यंत पोहोचल्यात. दुसऱ्या सामन्यात आपण बघितलं खंबालपाडा संघाने देवीच्या पाडा संघाला पराभूत केलं तर वाकलन संघाने आजदे संघाला पराभूत केलं दुसऱ्या फेरीत. चला नवी बॅटर लगेच पाठवून द्यायचे. पंच देखील आपण पाहू शकता आजच्या दिवसात ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली ते आपण पाहू शकता. रमाकांत पवार सरमॅन फ्रॉम कल्याण आणि आपण पाहू शकता त्यांच्या सोबतीला जे खूप चांगलं काम करतात जावेद फरीद सरमॅन फ्रॉम कल्याण. इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतं. कारण आत्ताच नवापाड्याची स्पर्धा आली, तिचा चॅम्पियन संघ आहे. तर विकी गोलंदाजी मार्कवर सामना सुरू होतोय. सेमीफायनल आपण बघितलं टॉप 3 मधला अजून एक संघ आपल्याला मिळेल इथून. पाहिजे कोणता तो टॉप 3 मधला दुसरा संघ असेल. खंबालपाडा की वाकलन. सामना सुरू होतोय की वाकलन विपक्ष आपण ते खंबालपाडा. वाकलन जातोय की आपण ते खंबालपाडा पुढे सरकतोय. पहिला चेंडू स्वीप करला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेटच्या दिशेने. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. नाही रेवंत साळुंकेला विनंती असणार तर शेवटची मॅच जरा मोबाईल कमी वापरा. नाही सकाळपासून तुम्ही केलेली सेवा वाया जाईल ना. चौकार आलाय. विक्रम गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटका यावेळेला. काय फटका यावेळेला. कॉफी बुक स्टाईलने ड्राईव्ह केला यावेळेला. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. वाकलन संघाने अशी ट्रॉफी उचलली त्याचं एकमेव कारण उमेश भोईर. आता बघा 2 बंधुराज गणेश आणि उमेश ने 40+ ला बघा नेहमी सपोर्ट असत. किरण जबरदस्त सुरुवात केली किरणनी. 2 लाजबाब चौकार बघायला मिळालेत. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला किरण.
चांगला फटका यावेळेला खेळायचा होता, ड्राईव्ह करायचा होता इनसाइडच्या माध्यमातून चेंडू बघा आपण विचार 30 सर्कलमध्ये शॉर्टल्या ग्रीजरमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव कंप्लीट केले जाते. धावसंख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 9 धावा. संकट मोचकाची काय भूमिका असताना दाखवून दिलं. लेट गेला मैदानात, थेट आले, बॅटिंग केली त्यांनी आणि संघ चॅम्पियनशिप पटकावली. 5व्यांदा स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक उचलला वाकलन आवडतं वाकलन संघाने. फटका सुरेख या बॅट चेंडू चालला वाईड स्ट्रॉंगला वेगाने सुनील आलाय. सुनीलकडनं थोडीशी मिसफील्ड झाली, चेंडू थांबलाय. 2 धावा पूर्ण केल्या, पाच तिसरी होते का इथे. हनुमानने कॉल दिलाय. 3 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता या वेळेला 10 संख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता या वेळेला 12 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर विकी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. वाकलन 40+ विपक्ष आपण तरक खंबालपडा 40+. चांगला चेंडू होता, बॅकपुढे जाऊन कट करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होती. खूप चांगला चेंडू होता, थोडस बॅकफुट वगैरे कट करायचं होतं यावेळेला. चांगल्या चेंडूची समाप्ती झाली यावेळेला. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील विकी. पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता किरण. एज आहे, झेलची शक्यता आहे. गणेश कडून झाली चूक आणि चेंडू वेगाने गेलाय थर्मॅनला. सीमा पार जातो का पाहायचं चेंडू आणि पंचांचा इशारा येतो चौकार. गणेश काय करणार, चेंडूने टेकअपच घेतला, उडला तेवढा उसळी घेतली. विनोद पाटीलने मगाशी चांगलं समालोचन करताना सांगितलं की अशोक पाटीलने बऱ्याच जणांचे रेकॉर्ड लिहिले असतील, पण त्यांची जेव्हा बॅटिंग आली ते भोवऱ्यासारखे गोल गोल फिरले. 16 धावा दाखल करते. सोळा धावा दाखल का थेलेत सिंग नाही करणं फार अवघड असतं ना. जे खेळतात ना विनोद पाटील त्यांना माहिती असतं क्रिकेट कसं प्रकारे खेळायचं. क्रिकेट खेळत आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेट खेळणे बच्चों का जिसमें पसीना निकलते अच्छा अच्छा का. गोलंदाजी मार्क तर संतोष साळवी येतोय, एक अष्टपैलू खेळाडू. या देखील खेळाडूला आपण तर 40+च्या माध्यमातून सिद्धी करवली, ते बाईक मिळाली होती. तोच हा अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता हनुमान म्हात्रेला. फुलटॉस आहे याला, हुक करायचं. पंच नोटची खून करतायत. एक धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी धाव होते का. 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. एकूण 3 धावा मिळतात आणि येणारा चेंडू फ्रीट. संख्या 19. फ्रीटचा चेंडू आहे, दावत आहे, मेजवानी आहे. लायसन असणारे ते फ्री लायसन. 19 धावा दाखल करते. फ्रीटचा चेंडू संतोष. चांगला चेंडू एष्टा उद्ध्वस्त होता, पण इथे बॅटर बाद असणार आहे. एक धाव कंप्लीट केली. हनुमानचं लक्ष कुठे. संख्या धावफल का ती 20 22च्या स्वरूपात. नाही बघा, डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका प्लीज प्लीज. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो की हनुमानला चेंडू फ्रीटचा चेंडू त्याला समजला नाहीये. कारण का आम्ही आता विनोद पाटील बॅटर चांगले म्हणून त्यांनी सांगितलं नाही, तसं काही समालोचक लगेच खेळाडू बोलतात की बाळू पाटील तुम्ही बोलले नव्हते. आता आम्ही 2 वेळा सांगितलं की फ्रीटचा चेंडू मेजवानी आहे, दावत आहे. मला वाटतं सुजितला थोडीशी दुखापत झाली. नाही नाही उद्या असेलच जेवण काहीतरी. चालेल मोबाईल देतील. नाही 20 धावा दाखल करते. नाही सातत्याने आपण तर डोंबिवलीतल्या एकूण एक गल्ली माहीत असतील हनुमानला. कारण का व्यवसाय सिलेंडर म्हणजे गॅस पोचवण्याचा गृहिणींसाठी उपयोगी वस्तू ते पोचवतात.
नाही थोडस दुखापतग्रस्त आहेत सुजित. मेन मॅच मध्ये आपण म्हणजे तर दुखापतग्रस्त झालेत सुजित शेलार. काव्या स्पोर्ट्सच्या इनर आहेत बघा त्यांच्या आता. दुखापतीवर आपण उपचार करू. संतोष गोलंदाजी मार्कॉस स्ट्राईकला किरणला आपण पाहू शकता. चांगला चेंडू ताई अकलांचा लोअर फुलटा चेंडू एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते काय ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बावीस धावा धाव फलकाती करे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आतापर्यंत सुरुवात चांगली गेली. संतोष चांगलं कमबॅक करतोय. नो चेंडू फेकल्यानंतर फ्रीडचा चेंडू आला होता. आपण यावेळेला होता तो देखील चांगला फेकला होता. हा चेंडू उंच गेलाय. टोला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक राजेश आहे त्यांच्या समोर चेंडू लँड होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. खंबालपाडा 40+ विपक्ष वाकलन 40+. जो संघ जिंकेल तो ट्रॉफीसाठी दावेदारी पेश करणार आहे. कॅश प्राइज देखील मिळेल. चेंडू चेंज अप पेस होता. गती परिवर्तन. कॉडबॅनचा अपील केलं जात आहे. गोलंदाज अपील करतच नाहीयेत. तेच सांगतात सूरज चौधरी की अपील करा तुम्ही. विजय शेलारला आपण बघितलं तर शॉर्ट फाईन निघला. आपण तर शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्रशंकर डीप मध्ये 24 धावा धाव फलकाती. संतोष राईट आर्म राऊंड दगड मारत आहे. पुन्हा एकदा चेंज अप पेस आणि इथे बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर येतो जयेंद्र येतो यावेळेला. पाच आता जयेंद्र काय करतोय. चांगली बॅटिंग केली आपण पहिल्या षटकामध्ये. आपण किरणने 9 चेंडू मध्ये तब्बल धावा कुठल्या 17 धावा कुठल्या 24 धावसंख्या. पहिला बॅटर बाद झाला. संतोषने चांगलं कमबॅक केलंय. 5 चेंडू मध्ये आपण तर 7 झाल्या. फ्रीडचा एक चेंडू देखील होता. 9 चेंडू देखील होता. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू हुक केला. लिडिंग एज. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठला करतायत पण चेंडू वेगाने सीमा रेषा पार चालला. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 28. 2 षटकाचा खेळ संपलाय. 28 धावा. 14च्या सत्साने धावा कुठल्या आहेत. विकीचं एक षटक संपलंय. संतोषचं एक षटक संपलंय. पण आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कुणाचा वापर केला तो कारण का आपण तर सुजित शेलार थोडंसं दुखापतग्रस्त आहेत. त्यांचा वापर केला जाईल की नाही पाहायचं. शेवटच्या षटकामध्ये थोडंसं विश्रांती घेत आहेत. पण आता पाहायचं इथून आपण इथं सूरज चौधरी येतोय गोलंदाजी मार्कवर. आणखीन कोणता गोलंदाज येतोय. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते. जयेंद्रच्या बॅटमधून एक आपण इतर चौकार आलाय. उपयुक्त चौकार आलाय. 28 धावा लागल्या आहेत. पाण्याची मागणी केली जाते. रामजी ने अपनी लीला दिखा दी. येतोय नवीन बॅटर जयेंद्र आल्याला चौकार आणि खातं उघडले. राजेश शालाय. अजित चौधरीला आपण पाहू शकता. पहिल्या सामन्यात नव्हते पण मॅच खूप चांगली प्रकारे जिंकली होती. अठ्ठावीस धावा धावफलकाती लागल्यात. 28 धावा धावफलकाती लागल्यात.
28 धावा धावफलकातील राजेश. लाईन पाहावी लागणार यावेळेला. वेगवान चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली. पंच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय काही ते हनुमान. नकार दिलं यावेळेला. पंच वाईट खून करतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. तीस धावा झाले धावफलकावरती. पुढच्या गोलंदाजी मार्कवर राजेश. स्ट्रायकेनला जयेंद्रला आपण पाहू शकता. रक्षक एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. शपल झाले आणि एसटी रक्षक आपण बघितलं इथे विकी मात्र किती जोराने वरटव गेला म्हणून शपल झाले आणि चेंडूने वेध घेतला. सचिन आलेत. नाही काही गरज नव्हती मी तर म्हणे इथे कारण का वाईट चेंडू आला होता. त्यानंतर आपण तर तरी 12 चेंडूंचा खेळ बाकी होता. घाई केली आणि बॅटर बाद झाले. यावेळेला आपण पाहिजे जयेंद्र सचिन आणि हनुमानी जोडी. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा धावफलकातील लागले आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. राजेश चांगला चेंडू आडव्या बॅटने वळवला. यावेळेला मिड विकेटला चेंडू चालला वेगाने. क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तसं क्या धावफलकाती 32 धावा. आलेल्या बॅटचा फेस उघडला लगेच सचिनने. तीस धावा धावफलकाती लागल्यात. उद्या मेजवानी आहे तर सौरभच्या चेहऱ्यावर देखील बघा आनंद. फुलटॉजे ऑन साइडला दिशा दिली जी गॅप होती. फाईन लेग आणि आपण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग जमून त्या गॅप मधनं चेंडूला काढलाय. चेंडू गेलाय सीमारच्या बाहेर. चौकार. 36 धावा. रेवंत जा चेंडू आणायला. नाही गेलेत. बालकृष्ण देखील बघा आता आल्यात. म्हणतं जॉब वरून आले. 36 धावा. बागपुढे जाऊन कट करायचा तयारीला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. 36 धावा धावफलकाती लागल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. या षटकात अजूनही विचार केला तर फक्त आणि फक्त आपण 8 धावा आल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. राजेश रायटम उर्दीकडे मार्ग टाकला. सचिन हा चेंडू बागपडून कट करतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. चौकार आला पण त्यानंतर 2 चेंडू डॉट गेलेत. स्वीपा कव्हरला आता क्षेत्ररक्षण बघा तैनात केला तो गणेशला. चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. चौकार येऊन काय झालं. चौकार येऊन 3 चेंडू डॉट गेले. 3 सिंगल आले असते तर कदाचित धावसंख्या वाढली असते. अंतिम षटक कोण घडतो पाहायचंय. विकीचं षटक एक पूर्ण झालंय. आपण पाहू शकता या वेळेला संतोषचं एक षटक झालंय. सूरज येतोय गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतो. स्लोवरचं हानामारीचं षटक. सूरज चौधरी आलाय.
ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग शॉट लेगला क्षेत्ररक्षण त्याला आता मात्र कोणत्या पोझिशनला आणलं तर मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला वायडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता सुनील लॉंगॉनला पाहू शकता ऑफ साईडला शॉट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता 36 सूरज चेंजअप पेस होता लोअर फुलटा चेंडू मिड विकेटला वेगाने चाललाय 2 धावा इथून कंप्लीट का पाहायचंय 10 संख्या धावल करते आपण पाहू शकता 38 धावा अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे सूरज आल्यात आपण वेगाने त्या चेंडू नंतर आपण रिलीज करताना आपण थोडीशी फ्लाईट देखील देतात आपण हवेमध्ये थोडासा टर्न करतात चेंडूला तीस धावा सूरज तो हनुमान चांगला चेंडू लेग ब्रेक खूप चांगला बघायला मिळाला यावेळेला बाहेर काढला चेंडूला डॉट चेंडूची समाप्ती ते 2 षटकात 28 पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक 38 धावा धावफलकाती लागले 4 चेंडूचा खेळ बाकी सूरज राईट आर्म राऊंड तिकडनं मारा करतोय वेगाने चेंडू टाकला यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही क्षेत्ररक्षक जातोय स्वतः एक धाव इथे कंप्लीट केली जाते बॅटर बाद होतोय 10 सेकंद धावफलकाती आपण पाहू शकता 39 एकच धाव नवीन बॅटर येतं आपण पाहू शकता हनुमान बाद झालाय नवीन बॅटर कोण येते नवीन बॅटर येतोय नितून येतोय सुरुवात जी केली होती ती सुरुवात राहिली 28 धावा 2 षटकामध्ये त्या असं वाटलं होतं की 50च्या पुढे जातील पण आता काय कमबॅक केलं राजेशने चांगली गोलंदाजी केली चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे नितीन पाटील आलाय सूरज स्वीप केला यावेळेला चेंडू वेगाने चाललाय आपण तर शॉर्टलेग रिजन मध्ये 2 धावा इथून होतात का पाहिजे 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट पाऊस संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 41 चेंडू बाकीत अजूनही 2 चांगलं कमबॅक बघायला मिळालंय कमालपडा 40 प्लसच्या माध्यमातून अजून विचार केला तर 13 धावा आल्या आहेत 10 चेंडू मध्ये खूप चांगलं कमबॅक सूरज तो नितीन शॉर्टप्लेचा चेंडू पूल केला यावेळेला चेंडू वेगाने चाललाय स्कोअर लेगला एक धाव कंप्लीट केली पाहिजे दुसरी धाव घेतोय का इथे आणि बॅटर बाद होतोय मंगेशने खूप चांगली फेकी केली 10 संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 42 11 चेंडू मध्ये फक्त 14 धावा काय कमबॅक केलंय मंगेश संजय भोईर येतात अंतिम चेंडू फडके संघाचा पराभव त्याच्या जीवाई लागला असेल अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील किती धावांचं लक्ष पाहिजे संजय भोईर आल्यात सूरजने देखील चांगली गोलंदाजी केली चांगला चेंडू लेग ब्रेक बघायला मिळालाय डॉट चेंडूची समाप्ती धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 2 षटकामध्ये 28 त्यानंतर 4 षटकामध्ये 42 43चं लक्ष आहे खंबालपाडा 40 प्लस संघासमोर त्याचं खंबालपाडा संघ इथून मात्र विजय संपादन करून आपण आता पुढच्या फेरीत दाखल होतोय की वाकलन 40 प्लस संघ त्यांना रोखतोय जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे धन्यवाद.
बाळू पाटील सर पुनश्च सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र अंतिम मॅच आणि अंतिम सत्र स्पर्धा नावळी 40+ चषक 2024 दिवस दुसरा आणि आपण बघतायत मॅच ही सुरू आहे खंबाळपाडा आणि वाकणमध्ये, जिथे वाकणने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग केली आणि निर्धारित 4 ओव्हरच्या मॅचमध्ये त्यांनी 42 केल्यात आणि 43 धावांचं टार्गेट इथून खंबाळपाडा संघाला पूर्ण करायचं विजयासाठी. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले खंबाळपाडा संघाची संतोष साळवी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत गणेश पाटील असे 2 सलामीवीर मैदानावरती आणि बॉलिंग मार्कवर भोलेनाथ गायकर. अप्रतिम दिवस राहिला भोलेनाथ गायकरसाठी. तर जबरदस्त मॅच जिंकून दिली होती. मागाशी मॅच होते 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्यात आणि या स्पर्धेमधले तर इकॉनॉमिकल रेट आपण बघितलं 2 ओव्हरमध्ये तर 2.50 त्यांचा होता. पण बघूया या मॅचमध्ये कशी गोलंदाजी करतायत. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव इथून पूर्ण होईल. नितीन आले होते पण फार मागे होते आणि चेंडू पर्यंत जोपर्यंत पोचतील उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा दरम्यान येतात. अकाउंट ओपन होतोय खंबाळपाडा संघाचं 2ने. टार्गेट 43 विजयासाठी. वैदेही प्रभाती 11 हा संघ खेळतोय आणि हरेश भोईर पुरस्कृत हा संघ. यावेळी चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय आणि येतोय हा पहिला चौकार संतोष साळवी यांच्या बॅटमधून. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 6. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम स्पेल राहिला होता पण दुसऱ्या मॅच मध्ये थोडेसे मागे ठरले. 15 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा. आणि म्हणूनच आपण म्हणतोय की क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. कुठल्याही प्रत्येक मॅचमध्ये तुमचा परफॉर्मन्स एकसारखा होईलच याची अजिबात शाश्वती नसते. हो यावेळेस मात्र हलकं अपील यष्टांच्या मागे कॉट बिहाइंड कमबॅक करताना भोलेनाथ गायकर. संतोष साळवी पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्वतःच मात्र निघालेत डगआउटच्या दिशेने आणि पहिल्या विकेटचं बदन खंबाळपाडा संघाच्या डीजे. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत विक्रम शेलार लवकर आल्या 3ऱ्या क्रमांकावरती आल्यात. कारण माहिती आहे इथून वाकण संघ गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारली जेणेकरून मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत अंगलट नाही तर आपण इथून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. ओ हो व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध पुस्तकी पटका सुंदर कव्हर ड्राइव्ह 4 धावा. तर देवेश विनायक पाटील निगुकर यांच्याकडनं नॉन स्ट्राईकला गणेश पाटील त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 3 षटकाला 2000 रुपये. गणेश पाटील यांच्यासाठी देवेश विनायक पाटील निगुकर यांच्याकडनं हे पारितोषिक असणार आहे. तर या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती दुहेरी अंकात 10. सुंदर फटका होता तंत्रशुद्ध फटका. हो यावेळेस मात्र मिड विकेटला विक्रम शेलारच्या बॅटमधून येतोय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. आणि इथून मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. विक्रमने बघितलं होतं की मागच्या मॅच मध्ये वाकणने कशा पद्धतीने फडकेवाडावरती दबाव निर्माण केला होता आणि इथून वाकणने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतला तो कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये खंबाळपाडावरती प्रेशर
टाकण्याचा नक्कीच त्यांचा मनसुबा होता, पण इथून विक्रम शेलारने आल्या आल्या झोन बॉलमध्ये 2 हिट लगावलेत, 10 धावा आल्या 2 बॉलमध्ये. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवरती हा चेंडू. अशा प्रकारे आपण बघतायत हा डॉट बॉल. षटक पहिलं संपलं. धावसंख्या धावफलकावरती 16 करायच्या 43, म्हणजे अजूनही 27 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 9च्या सरासरीने या धावा करायच्या प्रति ओव्हर मागे. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. टार्गेट 43 आहे. तर वाकणचे 12th मॅन आपण वर येऊन बसा. आपण भरपूर भारत भ्रमण करतात, थोडंसं येऊन बसावर. उगाच पेनल्टी वगैरे लागली तर परत आम्हाला दोष देऊ नका. एकदा वाचलेले आहे, परत परत नशीब साथ देणार नाही. तर तर 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि आता 18 बॉलमध्ये करायच्या आहेत 27. बॉलिंग मार्कर कमलाकर भोईर. काय तर कमलाकर भोईरला आज बॉलिंगसाठी वेगवेगळ्या क्रमावरती वापरलंय. पहिल्या मॅचमध्ये पहिली ओव्हर, दुसऱ्या मॅचमध्ये शेवटची ओव्हर आणि या तिसऱ्या मॅचमध्ये दुसरी ओव्हर. इथे काय करणार गोलंदाज? करा फिल्डिंग. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार. फिल्डर त्या ठिकाणी होते, आपण बघितलं जरा संजय होते आणि संजयकडनं ही फार मोठी चूक. धावसंख्या 20. संजय भोईरा खरं तर अनएक्सपेक्टेड होते, कारण अगदीच चेंडू अडवताना असं पण 2 पायांच्या मधून गेला. चेंडूने मात्र दिली उलकावणी आणि कमलाकर भोईर यांच्या पहिल्या चेंडूवरती या 4 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 20 करायच्या आहेत, अजूनही 23. ओ आडव्या बॅटने घ्यायचा होता. कुठल्याच वरनं थोडासा बाहेर निघतो हा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 20 वरती. आजच्या दिवसातील अंतिम मॅच जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचेल आणि बक्षीस पात्र ही लढाई आहे. समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड आणि इथून चेंडू गेलाय पहिल्या डब्यात सीमारेषेबाहेर. चौकार. तर मात्र फिल्डिंग मध्ये बदल. सचिन यांना आणलं, अगदी स्ट्रेट ठेवलंय लॉंगॉनला. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला येतोय. फटका एकच जावेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 25 धावा झाल्यात आणि अजून इथून बघितलं तर विजयासाठी 18 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे आपण बघितलं तर सध्या तरी कंबालपडाचं वर्चस्व दिसतंय आपल्या मॅचमध्ये आणि त्यांचं पारडं जड आहे. पण बघूया इथून वाकर्ण कमबॅक करेल का. ओ कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफरने गेलेले आहेत. 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा झाल्यात आणि इथून 16 धावांची गरज विजयासाठी. यावरची एकूण 5 चेंडू म्हणजे 13 चेंडू आता शिल्लक आहेत. पाया चेंडू इथे डायरेक्ट हिट नाही करता आला. नकार दिलाय विक्रमने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि बघा काना सावंगी यांचं लक्ष बघा किती बारीक आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये 28च होत्या ते सांगतायत आणि 2 ओव्हरला या इनिंग मध्ये 2 ओव्हरला 28. 1 विकेट इथून गमावलाय. पण वाकरने किती विकेट गमावले ते? 1च. म्हणजे बरोबरीने चाललेले आहेत. पण अजूनही 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी हव्यात 15 धावा. रिक्वायर्ड 7.5 आहे. विक्रम शेलार आणि खरं तर
इथून नक्की जबरदस्त बॅटिंग केलेली आहे यंदाच्या हंगामात. खंबाळपाडा संघ खूप चांगली कामगिरी करतोय. वाकणनेही काही स्पर्धांमध्ये आपल्या नावाची एक छाप सोडलेली आहे. पण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं आगासन हा संघ पोहोचलेला आहे टॉप 3 मध्ये. अंतिम मॅच मध्ये खिळकायला पराभूत केला, 30 धावा चेस केल्या आणि सुपर 3 मध्ये पोहोचलेले आहेत आगासन टीम. किशोर मुंडे अँड कंपनी 2 संघ आहेत. तर देवेश विनायक पाटील यांच्याकडनं गणेश पाटील यांच्यासाठी 3 षटकार जर लगावले तर मग 2000 रुपये. हा चेंडू मिस टायमिंग, झेल कठीण होता पण 2 धावा या दरम्यान येत आहेत. इथून इक्वेशन आता मात्र 13 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये करायचे 13 धावा. बॉलिंग मार्कवर आहेत नितीन पाटील. पहिल्याच बॉलवरती कदर चेंडू वर गेला होता, मिस टायमिंग झाला होता. पण आपण बघितलं क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये फिल्डिंग करतायत, चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही आणि या दरम्यान या 2 धावा येत आहेत. इथून इक्वेशन 13 करायचे 11 बॉलमध्ये. हा चेंडू खाली राहिलाय पण ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर पिचिंग आणि त्याच कारणामुळे पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय आणि वाईटच्या आधाने इथून 1 धाव ऍड होईल आणि इक्वेशन आता मात्र 12 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. नितीन ओर द विकेट विक्रमसाठी. फुल टॉस कव्हरच्या दिशेने, तिथे झेल झाला ड्रॉप, सोपा झेल. खरं तर इथून आपण बघितलं तर सीमारेषे बाहेर हा चेंडू जातोय. फटका सुंदर होता पण झेल पकडायला होता. झेल पकडला असता तर या मॅच मध्ये काहीतरी घडू शकलं असतं पण नाही पकडता आला. जीवनदानाबरोबर 4 धावाही दिलेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 35 धावा. आता केवळ 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू 8. हा चेंडू हवेत उडवला हेलिकॉप्टर, हनुमान टिपला झेल. विक्रम शेलाला जावं लागेल सीमा रेषेच्या बाहेर डगआउट मध्ये. आणि कॅच सुटल्यानंतर कदर चर्चा सुरू झाली मैदानावरती पण हनुमानने झेल पकडलेला आहे आणि अशा प्रकारे विक्रमने किती धावा केला तर मला सांगतील आमचे स्कोरर. 19 8 चेंडूत 19 धावांची एक सुपर फास्ट खेळी साकारलेली आहे आणि त्यामुळे संघ आता विजयाच्या अगदी समीप आहे कारण 35 धावा दिल्यात. 8 ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील एकूण धावफलकावरती बघूया किती ते चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. या ओव्हरचे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर या मॅच मध्ये मनोरंजकता निर्माण होईल आणि हा सामना थोडासा आपण बघितलं तर गरम होऊ शकतो. पण बघूया इथून नितीन कशी बॉलिंग करतात पुढच्या 3 बॉलमध्ये यावरती भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. पण खंबाळपाडा संघाचे आणखीन एक जबरदस्त बॅटर सूरज चौधरी स्ट्रायकिंग एंडला सामना करतील नितीनचा. ऑन साइडला हवेत, क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलत आहेत पण तोपर्यंत 2 धावा इथून मिळत आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतात या 2 धावेने समीकरण आता मात्र विजयासाठी हव्यात 6 धावा आणि 6 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 8. 2 धावा इथून पूर्ण गेल्यात. चांगला फटका होता का तर नो मॅच लाईन मध्ये पडला, अन्यथा थोडासा आणखीन पुढे गेला असता तर तिथे फिल्डरने हा झेल टिपला असता. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला टर्न करतात. हनुमान चांगली फिल्डिंग करतात पण तितकं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये दाखवत असताना 2 बॅटर आणि आता मात्र इथून इक्वेशन 4 धावा करायच्या आहेत विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील 7. 7 बॉल 4. आज सगळ्याच मॅचेस शेवटपर्यंत जाताना बघितले आहेत आणि जे 2 चौकार कुठेतरी खराब फिल्डिंग मुळे आले ते आता आठवत असतील. टॉप एज नितीन धावता, झेल कठीण होता, नाही पकडता आला पण 2 धावा इथून येतील आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक संपलं इथून आणि आता केवळ 2 धावा येणाऱ्या 6 बॉल मध्ये करायचे आहेत.
6 चेंडू 2 धावाचं समीकरण आपण आहोत नावळी गावामध्ये आणि ती मॅच सारखी सारखी माझ्या आज त्या कडवट आठवणी आहेत बघा. हरकत नाही, आम्ही कुठलाही नाही नक्कीच चांगला संघ आहे, पण कुठेतरी माहिती आहे त्यांना किती चूक झाली होती आणि क्रिकेटमध्ये अशा चुका घडतात तेव्हा तर अशा मॅचेस रंगतात. आणि आपण बघितलं तर 6 बॉलमध्ये 2 आमचे रवींद्र जे वाकणचे 12th मॅन आहे ते मगाशी निघालेच होते जेव्हा 2 ओव्हरमध्ये 41 आल्या होत्या, ते गायब झाले. आम्ही त्यांना शोधत होतो पण जशी मॅच जवळजवळ आली तेव्हा म्हणाले मी आहे इथे. तर असे रंग बदलतात मॅचमध्ये, उतार चढाव क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण बघितलेले आहेत. पण इथून 6 बॉलमध्ये 2 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. संजय जोशी, बघूया कारनामा होईल का. क्रिकेटच्या इतिहासात असे कारनामे होताना आपण बघितलेले आहेत, पण 2 धावा रोखायच्या म्हणजे इतकं सोपं काम नाही. पण बघूया काय घडतंय. संजय येत आहेत बॉलिंग मार्कवर. तर बघूया, ही लढाई आहे, बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल इथून एक ट्रॉफी त्याला नक्कीच इथून घेऊन जाता येईल, पण ती कितव्या नंबरची असेल त्याच्या पुढच्या मॅचवरती सारे काही अवलंबून असेल. संजय जोशीवरती रवींद्र यांचा विश्वास जरूर आहे, पण दुसऱ्या बाजूला सूरज आणि गणेश पाटलीवरती विश्वास खंबाल पडायला देखील आहे. अंब्रेला स्टाईल मध्ये फिल्डिंग लावलेली आहे, अगदी सगळेजण क्लोज आलेले आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला, एकच धाव, स्कोर इक्वल. केवळ एका धावेची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. बघा 6-2, 6-1, 6-3, 6-4 या मॅच कुणालाही खतर टेन्शन देणारे असतात, पण 1 बॉल 6, 1 बॉल 5 एक वेळ परवडतं, पण 6 बॉल 2, 1 बॉल 1 या मॅचेस भरपूर टेन्शन देणारे असतात. हो डॉट बॉल आलाय आता. 4 बॉल 1. सूरज सांगतात हात देऊन करून डगआउटला घाबरू नका, मी आहे. पण बघूया संजय जोशीला असे 4 चेंडू अशाच पद्धतीने हाताळावे लागतील. निर्धाव, हलक्या हाताने झेल होईल का. ओ झेल ड्रॉप. बोलण्यात होते सामना जिंकलेल्या मैदानावरती खंबाळपडा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन खंबाळपडा टीम, खूप खूप शुभेच्छा. नक्कीच खूप चांगलं खेळले आणि हा झेल पकडला असं भाऊ पाटील थोडीशी मजा आलीच ती, पण नाही तसं काय घडलं आणि खंबाळपडाने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन.